तुम्ही चला. मी दुपारच्या जेवणात सुमाताईला सांगितलंय. हा बाईच आहे, तुम्ही इकडची मुळीच काळजी करू नका. चला. सुमाताई जाऊन येते का मी. चल, शेखर. स्वयंपाकाचा राडा पडला अजून तसाच. पडू दे ग, काय गडबड आहे. हे बघ, एक अर्धा कप चहा कर बघू झक्क पैकी माझ्यासाठी. वाह, काय लॉटरी बिटरी फुटली की काय नशिबाची. नशीब फुटलीत दुसऱ्यांची. म्हणजे 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 वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान आणि उंटाची मान. लोकांना वाटतं मी म्हणजे मूर्ख, बेअक्कल. मला काहीच कळत नाही. आणि माझंही फारसं वेगळं मत नाहीये. हा पेटे, तुझ्या एकटीचा जीव पेटे. आणि मग पंचारती ओवाळशील नवऱ्याची. काय झालं? नवरा बोलताना असं मध्ये थांबाई देऊ नये. का काय पुढच्या जन्मी गाढव होशील, गाढव. मग मागच्या वर्षी मी अशीच लांब जांभई दिली असणार. शहाणी आहे. काय करता? मीच मूर्ख हिच्याशी बोलत असतोय. विश्वनाथला गौरीसारखी सुंदर, सात्विक आणि पतिव्रता पत्नी, आणि आमच्या नशिबी हे भूत. मला जर आयुष्यात काहीच चांगलं मिळालं नाही तर त्याचं अस्तित्वच नसावं. इतर कुणालाही काही चांगलं, पवित्र, सुंदर, निर्मळ लाभत असेल तर ते मी लाभू देणार नाही. मृत्यू ही काही शोकांतिका नव्हे, ही एक निश्चित स्वाभाविक गोष्ट आहे. जे जे म्हणून चांगला आहे त्याचा नाश ही खरी शोकांतिका, आणि हेच माझं श्रेय.